चक्राकार अशी आकृती असते मित्रांनो, अशी पाहू शकता तुम्ही। आणि इथे जर आपण याचा सेंटर पेटला तर इथून इथपर्यंत असते याची ही रेडियस, आणि आपण बरोबर याला जर असं असा भाग तयार केला मित्रांनो, असा। ठीक आहे, तर आता हा झाला तुमचा एक गोल, आणि असाच असणार मित्रांनो तुमचा एक अर्धा गोल। लक्ष द्या, असं ॲज इट इज या भागामध्ये असणार तुमचा असा अर्धा गोल। लक्ष द्या, हा आहे तुमचा अर्धा गोल। दोघांची मित्रांनो त्रिज्या सारखीच असणार आहे, त्याचा वक्र पृष्ठफळ जे आहे मित्रांनो बा त्रिज्या सारखीच असणार आहे, आणि त्याचं जे हे आहे परिघ, सरकमफरन्स ऑफ द सर्कल म्हणतो आपल्याला, हे देखील याचं आणि याचं दोघांचंही सारखंच असणार आहे मित्रांनो। म्हणजे एका गोलला जर कापलं तुम्ही बरोबर मध्यभागी, हा जो एक गोल आहे या गोलला जर बरोबर मध्यभागी तुम्ही कापलं तर याचा अर्धा गोल असा होतो। म्हणजे दोन्हीचाही वर्तुळाचा सरकमफरन्स सारखा, म्हणजे परिघ दोन्हीचा सारखा असतो। म्हणजे गोल असो किंवा अर्धा गोल असो, याचा परिघ सारखा असतो, याची त्रिज्या देखील सारखी असते। मग आता याचं क्षेत्रफळ जे असतं मित्रांनो, याला एकूण आपण पृष्ठफळ म्हणू शकतो। तर आता हे अर्धगोलाचं पृष्ठफळ, अर्धगोलाचे पृष्ठफळ कसं फाइंड केलं जातं, किंवा हा जो आहे गोलाचे पृष्ठफळ, तर गोलाचे पृष्ठफळ जे असतं मित्रांनो ते काय असतंय, 2 पाया r चा स्क्वेअर। लक्ष द्या, गोलाचं जे पृष्ठफळ असतं ते असतं 2 पाया r चा स्क्वेअर, परंतु अर्धगोलाचं जे पृष्ठफळ असतं मित्रांनो अर्धगोलाचं ते असतंय 3 पाया r स्क्वेअर, म्हणजे 3 गुणिले पाया गुणिले r चा वर्ग, हे असतं अर्धगोलाचं पृष्ठफळ। आणि हे असतं गोलाचं पृष्ठफळ 2 गुणिले पाया गुणिले r चा वर्ग। दोन्हीकडे r सारखा असतो, दोन्हीकडे पाया सारखा असतो, फक्त बदल होतो त्याच्या ह्या सूत्रामध्ये। आणि दुसरा असतो मित्रांनो ते असतंय गोलाचे, दुसरं जे आहे ते असतं गोलाचे घनफळ। गोलाचे घनफळ कसं असतं मित्रांनो, तर गोलाचे घनफळ असतं 4/3 पाया r चा घन। लक्ष द्या, 4/3 पाया r चा घन हे गोलाचं एकूण घनफळ झालं। ठीक आहे, तशा पद्धतीने अर्धगोलाचे, तशाच पद्धतीने जर तुम्हाला अर्धगोलाचे घनफळ विचारले, ते काय असतं मित्रांनो 2/3 पाया r चा घन। तर अशा पद्धतीने अर्धगोल आणि गोल ह्या दोन्ही आकृती मी तुम्हाला इथे डिफाइन करून दिल्या आहेत। अर्धगोल आणि गोल ह्या दोन्ही आकृतीमध्ये समान असते, त्यांची त्रिज्या समान असतं, त्यांचं परिघ, परंतु मित्रांनो अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ ते असतं 3 पाया r चा वर्ग, आणि गोलाचं पृष्ठफळ जे असतं ते असतं 2 पाया r चा वर्ग। अर्धगोलाचं एकूण घनफळ जे असतं ते 2/3 पाया r चा घन, आणि गोलाचं जे घनफळ असतं ते 4/3 पाया r चा घन। तर अशा पद्धतीने अर्धा गोल आणि गोल ह्या दोन्ही आकृत्या तुम्ही लक्षात ठेवू शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ती म्हणजे ह्या दोन्ही आकृत्या सोबत आली तर त्यांचा जो फॉर्म्युला आहे यामध्ये कधीच कन्फ्युजन झालं नाही पाहिजे। ठीक आहे, तर अशा पद्धतीचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।